चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी नीलम आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत हीच आपल्या स्वामींचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर येत्या आपल्या या वर्षी सगळ्यात पहिलाच म्हणजे नवीन वर्षाचा पहिला गुरुपुष्यामृत योग आपल्या या गुरुवारी आलेला आहे। तर त्या दिवशी सगळ्यात मोठा योगायोग म्हणजे त्या दिवशी शाकंभरी पौर्णिमा सुद्धा आलेली आहे आणि गुरुपुष्यामृत योग सुद्धा एकाच दिवशी येण्याचं आपल्याला भाग्य मिळालंय। आता गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सुद्धा गुरुपुष्यामृत योग आला होता, परंतु तो रात्री 1 वाजून काहीतरी मिनिटांनी लागणार होता। तर त्या दिवशी आपल्याला ही सेवा करता नाही आली, कारण ही जी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे ती गुरुपुष्यामृत योग ज्या काळात असेल तेव्हाच करायची। तर या दिवशी या वर्षी आपला जो पहिला गुरुपुष्यामृत योग आहे तो येत्या गुरुवारी आलेला आहे आणि त्या दिवशी हा दिवसभर आहे। सकाळी 8:16 गुरुपुष्यामृत योगाला सुरुवात होते, ती अगदी सूर्यास्तापर्यंत आहे। त्यामुळे दिवसभर हा योग असणार आहे, त्यामुळे तुम्ही दिवसभरात ही सेवा कधीही करू शकता। आता ही सेवा काय आहे तर तीच मी मला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळायचा प्रयत्न होईल। आणि जर नाहीच समजली तर अगदी व्हिडिओ पुन्हा बघा, तुम्हाला नक्की उत्तर मिळतील। तरीही नाही समजलं तर मला व्हिडिओद्वारे खाली कमेंट करा, मी तुम्हाला प्रत्येकाची उत्तर देण्याचा प्रयत्न करेन। मला जेवढं माहिती आहे किंवा मी जेवढी सेवा केली आहे तीच मी तुम्हाला सांगते। त्याच्यामध्ये काही ना काहीतरी चूक वगैरे असू शकते, परंतु जेवढं मला काय माहिती आहे तेच मी तुम्हाला सांगते। जर काही चुकलं तर मला माफ करा, समजून घ्या। आणि आता मी व्हिडिओला सुरुवात करते। तर आता सेवा काय करायची, आपली पौर्णिमा सुद्धा त्या दिवशी आहे। पौर्णिमेच्या दिवशी जी काही सेवा करतो म्हणजे उंबरठ्याला हळदीचं लेपन असेल, संध्याकाळी आपण जी घरच्या घरी सत्यनारायण करतो महिन्याचा तो तुम्हाला करायचाच आहे, परंतु ही सेवा सुद्धा करायची आहे। किंबहुना या सेवेला तुम्हाला गुरुवारपासून सुरुवात करायची पुढे 24 दिवसापर्यंत। तर ती सेवा काय आहे तीच आपण आता बघून घेऊया। तर आता गुरुपुष्यामृत योग आहे, सकाळी देवाची पूजा अर्चा झाल्यानंतर आपल्याला ह्या सेवेला सुरुवात करायची आहे। बघा, गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी जर आपण सोनं खरेदी केलं तर ते सोनं पुन्हा कधी मोडण्याची वेळ येत नाही किंवा त्यामध्ये उत्तरोत्तर वाढ होत जाते असं म्हटलं जातं। परंतु आजकालच्या काळात काही सोनं घेणं प्रत्येकाला पॉसिबल नाहीये, तर त्याच्यामुळे आपण काही ना काहीतरी अशा सेवा करायच्या। आता बघा, आपल्याला कष्ट करायचेच आहेत, कष्टाला कशाचीच तोड नाहीये, ते तर करायचेच आहे। घर बसल्या आपल्याला कोणी पैसे आणून देणार नाही, अगदी देव आपल्याला घरात आणून देत नाही। आपल्याला कष्ट करायचेच आहेत, परंतु आपल्या कष्टाला आपल्या गुरूंची जर साथ असेल तर त्याला आपल्याला प्रत्येक कष्टाला आपल्याला फळ मिळतं। म्हणून आपल्याला आध्यात्मिक मार्ग अवलंबायचा आणि काही ना काहीतरी सेवा करायची आहेत, त्यामुळे नक्कीच फरक पडतो। हे प्रत्येकाला अनुभव आला सुद्धा असेल, काही ना काहीतरी कोणीतरी सेवा करतच असतं, केली असेल तर प्रत्येक सेवेतून आपल्याला नक्कीच फरक पडतो। आता सेवा काय करायची तर बघा, तुम्ही जर आर्थिक अगदी खूपच तुम्हाला आर्थिक त्रास असेल, उद्योगधंद्यात खूपच लॉस होत असेल, अगदी नोकरीत काहीतरी त्रास असेल, घरात पैसाच टिकत नसेल, खूपच आर्थिक चणचण भासत असेल तर त्यांनी हा उपाय नक्की करून बघा। प्रत्येकाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। अगदी आपला जो या वर्षाचा दुसरा गुरुपुष्यामृत योग आहे तोपर्यंत तुमचा अर्धाधिक प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला असेल आणि हा सॉल्व्ह होऊ दे हीच स्वामींचरणी मी प्रार्थना करते। तर आता ही सेवा काय करायची, कशी करायची ते आपण बघूया। तर आता आपल्याला काय करायचं आहे, गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला सकाळी सोनाराच्या दुकानात जायचं आणि चांदीचं निरंजन घरी घेऊन यायचं आहे। प्रत्येकाला चांदीचं निरंजन घेणं पॉसिबल नाही आहे आणि शक्यही नाही। आताच्या काळात आपण जर चांदीचे भाव बघितले तर आपल्याला तेवढं शक्य नाही आहे। तर काय करायचं, ज्यांच्याकडे असेल तर चांगली गोष्ट आहे, आणि जर नसेल तर कोणाला जमत असेल तर त्यांनी आणा, आणि जर नसेल जमत तर काय करायचं, मग अगदी तुम्ही तांब्याचं निरंजन घ्या, पितळेचं घ्या, अगदी स्टीलचं घ्या, आणि त्याहूनही अगदी मातीची पणती घेतली तरीही चालेल। फक्त आपल्याला निरंजन हवं आहे, मग ते कुठलंही असू दे, कोणत्याही धातूचं असू दे, फक्त घेताना थोडं मोठ्या साईजचं घ्या, कारण आपल्याला त्यामध्ये 24 फुलवातींची आपल्याला सेवा करायची आहे। त्या साईजसाठी आपल्याला मोठी फुलवाती म्हणजे आपल्याला मोठं निरंजन हवं आहे। तर काय करायचं, गुरुवारी आपण आता आणि सांगायची गोष्ट म्हणजे ही सेवा आपल्याला संकल्पयुक्त करायची आहे। संकल्प कसा करायचा हे प्रत्येकाला माहिती आहे, ही संकल्प पहिल्याच दिवशी करायचा आहे, म्हणजे आपल्याला फक्त गुरुवारी पहिल्या दिवशी हा संकल्प करायचा आणि सेवेला सुरुवात करायची। आपलं नाव गोत्र वगैरे सांगून फूल वगैरे तांबणात सोडायचे, पाणी सोडायचे, त्यानंतर आपली इच्छा सांगायची। हे सगळ्यांना प्रत्येकाला संकल्प माहिती आहे। त्यानंतर संकल्प केला आणि आता आपल्या सेवेला करायला बसायचं आहे। देवाची पूजा अर्चा वगैरे तुमचं जे काही आहे ते आटपा, त्यानंतर देवाऱ्यासमोर बसा आणि जे आपलं निरंजन आहे तर ते घ्या। त्याच्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे, गाईचंच तूप टाका, कारण लक्ष्मीला अतिशय प्रिय असतं, तेल वापरू नका। आपल्याला तुपावरती ही सेवा करायची। तर निरंजनामध्ये तूप ओता, त्यामध्ये 1 फुलवात लावा। पहिला दिवस आहे गुरुपुष्यामृत योग, तर त्या दिवशी आपल्याला 1
फुलवात त्या तुपात बुडवायची, दिवा प्रज्वलित करायचा आणि सेवा करायची। सेवा काय करायची ती मी तुम्हाला नंतर सांगते, नाही तर मग अगदी सगळं कन्फ्युजन होऊन जाईल। तर सेवा करायची आहे। आता बघा फुलवात आहे, तुपात लावले तर त्याच्यामुळे ती साहजिक आहे जळते आणि पूर्ण जळून जाते आणि त्याची काजळी राहते। आपली सेवा झाली, सेवा जास्ती मोठी नाही आहे, अगदी वाटेल तुम्हाला मोठी आहे परंतु मोठी नाही, एक 10 ते 15 मिनिटाची सेवा आहे। तर सेवा झाल्यानंतर जी काही काजळी धरेल ती काजळी घ्या आणि एका प्लास्टिकच्या डब्यात किंवा कुठल्या तरी डब्यात ठेवा किंवा अगदी प्लास्टिकच्या पिशवीत जरी ठेवली तरी चालेल। निरंजन पूर्ण स्वच्छ करा आणि पुन्हा होतं त्या जागेवर ठेवा। झाली आपली सेवा। त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी आपल्याला पुन्हा ते निरंजन घ्यायचे। निरंजन घ्या, त्यामध्ये तूप ओता आणि आता आपल्याला दुसऱ्या दिवशी त्यामध्ये 2 फुलवाती लावायचे। 2 फुलवाती लावल्या, सेवा करा। सेवा झाली, काजळी काय असेल ती काढून टाका, पुन्हा निरंजन स्वच्छ करा आणि पुन्हा जागेवर ठेवा। तिसऱ्या दिवशी आपल्याला पुन्हाही निरंजन घ्यायचे, त्यामध्ये आता आपल्याला 3 फुलवाती लावायचे आहेत। अशा प्रकारे आपल्याला एक एक फुलवात आपल्याला वाढवत जायची आहे। पहिल्या दिवशी 1, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी 3, चौथ्या दिवशी 4, पाचव्या दिवशी 5, 6व्या दिवशी 6, 7व्या दिवशी 7, 8व्या दिवशी 8, 9व्या दिवशी 9, 10व्या दिवशी 10, 11व्या दिवशी 11, 12व्या दिवशी 12 फुलवाती आपल्याला यामध्ये लावायचे आहेत आणि सेवा करायची आहे। त्यानंतर 12व्या दिवशी 12 फुलवाती लावल्यानंतर 13व्या दिवशी आपल्याला यामध्ये पुन्हा 12 फुलवातीच लावायचे आहेत। बघा वाढवत आपण एका पहिल्या दिवसापासून 12व्या दिवसापर्यंत आपण एक एक फुलवात वाढवली। 12व्या दिवशी 12 लावल्या, 13व्या दिवशी सुद्धा 12 लावायच्या। त्यानंतर 14व्या दिवशी आपल्याला 11 फुलवाती लावायच्या, 15व्या दिवशी 10, 16व्या दिवशी 9, 17व्या दिवशी 8, 18व्या दिवशी 7, 19व्या दिवशी 6, 20व्या दिवशी 5, 21व्या दिवशी 4, 22व्या दिवशी 3, 23व्या दिवशी 2 आणि 24व्या दिवशी 1। अशा प्रकारे आपल्याला चढत्या क्रमापासून उतरत्या क्रमाने या आपल्याला फुलवाती लावायच्या। प्रत्येकाला समजलं असेल, नसेल समजलं तो व्हिडिओ थोडा मागे न्या, तुम्हाला नक्की कळेल। पहिल्या दिवशी आपण 1 फुलवात लावत त्यामध्ये दुसऱ्या दिवशी 2, 3, 4 असं 12व्या दिवसापर्यंत 12, 13व्या दिवशी पण 12 आणि 13व्या झालं की 14व्या दिवसापासून पुन्हा आपण 11, 10, 9, 8 असं 1 पर्यंत 24 दिवसात ही सेवा करायची आहे। तर आता तुम्हाला आता गुरुवारी पाळी आली असेल तर रविवारी जर मासिक पाळी आली असेल तर गुरुवारी 5वा दिवस येतो, तर त्या दिवशी तुम्ही केसावर अंघोळ करा आणि या सेवेला सुरुवात करू शकता। ज्यांना 4था दिवस आहे, 3रा दिवस आहे त्यांनी ही सेवा करू नका, पुढच्या वेळेला करा जेव्हा पुन्हा गुरुपुष्यामृत योग येईल तेव्हा। हे झालं। त्यानंतर आता जर सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न म्हणजे आता ही सेवा करता आणि जर मध्येच पाळी आली तर काय करायचं। आता तुमची 8 दिवस सेवा झाली, 5 दिवस सेवा झाली, तिथपर्यंत झाली आणि जर पाळी आली तर ते 5 दिवस आपल्याला ती सेवा करायची नाही, 4 दिवस ती सेवा आपल्याला स्किप करायची आहे। आणि आता तुम्ही जे समजा तर तुम्ही 8व्या दिवसापर्यंत तुम्ही आलात, 8 फुलवाती लावलात 8व्या दिवशी आणि जर पाळी आली तर 9, 10 आपले ते 4 दिवस झाले। 5व्या दिवशी तुम्हाला अंघोळ करायची आहे। 8व्या दिवशी 8 लावल्या होतात ना, 5व्या दिवशी तुम्ही अंघोळ केलीत की 8 नंतर जी काही सेवा आहे कंटिन्यू करायची आहे, म्हणजे तुम्हाला 9 फुलवाती त्या दिवशी लावायचे। मग 10, 11च्या पुढे वाढवत नाही, मग ती 24 दिवसापेक्षा जास्ती सेवा होईल तुमची, पुढे जाईल, कारण आपले मधले 4 दिवस त्याच्यात स्किप होत आहेत। तर कधी जेव्हा तुमची ही सेवा थांबेल आणि जर मध्येच पाळी आली तर ती सेवा तिथेच थांबवा आणि जेव्हा तुम्ही अंघोळ कराल 5व्या दिवशी केसावर अंघोळ करा आणि तीच सेवा पुन्हा कंटिन्यू करा। ही कंटिन्यू करू शकता, म्हणजे पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करू नका, कारण आपल्याला सुरुवात ही गुरुपुष्यामृत योगाच्याच दिवशी करायची आहे। सुरुवात तर तुम्ही केलीत, मध्येच जर पाळी आली तर ती सेवा तिथे थांबवायची आणि पुन्हा कंटिन्यू करायची। म्हणजे 5 दिवस झाले असतील किंवा 6 दिवस तुम्ही सेवा केलीत आणि आली तर तुम्हाला 7वी फुलवात तुमच्या तुमच्या पाळीचे दिवस झाल्यानंतर लावायचे। हे झालं। त्यानंतर सुवेर सुतक आलं तर आता तुम्ही 4 दिवस केली, 5 दिवस केले, अगदी 20-22 दिवस जरी केली आणि जर सुवेर सुतक आलं तर ती सेवा तिथेच बंद करा, पुन्हा ती कंटिन्यू करू नका। पाळी आली तर ती तुम्ही सेवा कंटिन्यू करू शकता, परंतु जर सुवेर सुतक आलं तर ती सेवा तिथेच थांबवा, ती पुन्हा करू नका। पुन्हा जेव्हा कधी गुरुपुष्यामृत योग येईल तेव्हा ती सेवा म्हणजे तेव्हा तुम्ही नव्याने सेवा चालू करा, परंतु सुवेर सुतक आलं तर ही सेवा कंटिन्यू करू नका। तर अशा प्रकारे हे नियम आहेत। अजून काय आहे, तरी आपण संकल्पयुक्त सेवा करतोय त्यामुळे मांसाहार पूर्णतः वर्ज्य असणार आहे, मद्यपान पूर्णतः वर्ज्य असणार आहे, हे तर आहे। ब्रह्मचर्या पाळण्याची काहीच गरज नाहीये। त्याचबरोबर अजून काही असे मोठे नियम अटी काही नाही, हे एवढेच नियम आहेत।
आपल्याला जी नित्यसेवा आहे, आपली जी कोणती जर सेवा असेल, जर तुमचे स्वामींचे 11 गुरुवार चालू असतील, अजून जर कुठली व्यंकटेश स्तोत्राची सेवा चालू असेल, कोणतीही सेवा चालू असेल, तरी सुद्धा ही सेवा त्याच्याबरोबर केली तरी चालेल, काहीही हरकत नाही. संकल्प करा आणि सेवेला बसा, एवढंच आहे. आता तुमच्या घरात जर नॉनव्हेज खाताय तर खाऊ द्या, जो कोण सेवा करणार आहे त्याने फक्त खाऊ नका, बनवलं तरी चालेल. आणि ही सेवा आता कोण करू शकतं, तर स्त्रीच करेल असं काही नाही आहे. स्त्री, पुरुष, अगदी मुलगा, मुलगी, विधवा स्त्री सुद्धा ही सेवा करू शकतं. तर आता सेवा काय ते सांगितलं, आता म्हणजे आता आपल्याला काय करायचं ते सांगितलं. आता आपल्याला सेवा काय करायची ते तुम्हाला सांगते. सेवा अतिशय छोटी आहे, जास्ती मोठी नाही आहे, त्यामुळे ऐका. अगदी नाही कळलं तर व्हिडिओ पुन्हा बघा, तुम्हाला हे समजून जाईल. तर आपल्याला काय करायचं आहे, सेवा काय करायची, निरंजन पेटवलं, आपण फुलवात पेटवली की आपल्याला पहिल्यांदी आपल्याला एकदा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. संस्कृतमध्ये आहे 15 ओव्यांचं, तर ते करा. त्यानंतर तुम्हाला श्री सूक्त एकदा म्हणायचं आहे, संस्कृत प्राकृत कुठलंही म्हणा, फलश्रुती सहित. त्यानंतर 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळा नवार्णव मंत्र आणि 16 वेळा कुबेर मंत्र. आणि त्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ एक माळ, एवढीच आपल्याला सेवा करायची आहे त्या दिवशी. म्हणजे आपल्याला 24 दिवस ही सेवा करायची आहे. बघा, ही सेवा केल्यानंतर ही सेवा केल्यानंतर तुम्हाला नक्की फरक जाणवेल. याची जी स्तोत्र मंत्र आहेत ती तुम्हाला या पुस्तकात मिळतील. दिंडोरी प्रणित सेवा केंद्राचं हे पुस्तक आहे. जर कोणाकडे पुस्तक नसेल तर जवळच्या दिंडोरी प्रणित सेवा केंद्रातून हे पुस्तक नक्की घरी आणा. यामध्ये बरीचशी स्तोत्र मंत्र आहे, त्याचा खूप आपल्याला उपयोग होतो आपल्या रोजच्या सेवेमध्ये. आणि जर तुमच्या जवळ दिंडोरी प्रणित सेवा केंद्र नसेल तर तुम्हाला मी खाली एका दादांचा नंबर देते, तर त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा, तुम्हाला त्यांच्याकडे पुस्तक मिळून जाईल. आणि जर नाहीच मिळालं तर अगदी यूट्यूबला सर्च करा, हे सगळे मंत्र तुम्हाला यूट्यूबला मिळून जातील. तर ही सेवा आपल्याला करायची आहे 24 दिवस. प्रत्येकाने ही सेवा आवर्जून करा. बघा, प्रत्येकाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. अतिशय खूप म्हणजे खूप प्रभावी सेवा आहे लक्ष्मी देवीची प्राप्ती होण्यासाठी, किंवा आपली अखंड लक्ष्मी नांदावी, किंवा पैसा आर्थिक जे काही संकट आहे ते आपलं टळण्यासाठी ही सेवा अतिशय उपयुक्त आहे. तर प्रत्येकाने ही सेवा नक्की करा. व्हिडिओ शेअर करता नाही आला तरी प्रत्येकाने आपल्या आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींना किंवा नात्यातल्या कोणाला जर काही प्रॉब्लेम असेल तर ही सेवा म्हणजे पोचवा त्याच्यापर्यंत, की त्याच्यापर्यंत ही सेवा गेली तर त्याने केली तर काहीतरी त्याला फरक पडेल. आणि मी तर स्वामी महाराजांच्या चरणी तीच प्रार्थना करेन की प्रत्येकाला या सेवेचा फरक येऊ दे. जे कोणी आर्थिक अडचणीत आहे त्यांच्या आर्थिक अडचणी याच्यातून लवकरात लवकर सुटका होऊ दे. तर व्हिडिओ इथेच थांबवते. जर कोणाला नाहीच जर काही समजलं तर नक्की मला कमेंट करा, मी प्रत्येकाला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. व्हिडिओ इथेच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन छान विषयावरती. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.